हिरव्यागार मेथीचं पिठलं अगदी गरमागरम, मस्त फुगलेली ज्वारीची भाकरी, साधं जेवणही बनेल एकदम खास. हिरव्यागार मेथीचं स्वादिष्ट पिठलं. हे पिठलं बनवायला आपल्याला लागेल 1 वाटी बेसन, त्याच वाटीच्या मापाने 4.5 वाट्या पाणी, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून सगळं व्यवस्थित एकत्र करायचं. पिठल्याला मस्त चव द्यायला 5-6 पाकळ्या लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या ठेचून घ्यायच्या. हा ठेचा आपण फोडणीत वापरणार आहोत. 2 वाट्या धुवून चिरून घेतलेली मेथी आहे. 1.5 टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 7-8 कढीलिंब म्हणजेच कढीपत्त्याची पानं आणि 2 सुक्या मिरच्यांचे तुकडे परतून घ्यायचे. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत परतायचा. लसूण मिरचीचा ठेचा 1-2 मिनिट परतून घ्यायचा आणि मग ही मेथीची सगळी पानं 2-3 मिनिटं परतायची. फोडणीमध्ये ती थोडी अशी छोटी झाली की बेसनाचं हे मिश्रण आणि 3-4 आमसुलं घालायची. मध्यम आचेवर हे सतत ढवळत शिजू द्यायचं. पहिल्या 3-4 मिनिटातच पिठलं असं घट्ट व्हायला लागतं आणि अजून ते व्यवस्थित शिजत आलं की छान रटरट उकळतं आणि पुढच्या 5 ते 6 मिनिटात एकदम खमंग हिरव्यागार मेथीचं पिठलं तयार. मग त्याला चकाकी येते थोडी. ज्वारीची भाकरी, कांदा आणि भाकरीवर साजूक तुपाची धार आहे की नाही एकदम झकास बेत. हा सुपर बेत तुम्हीही नक्की करून बघा.